आणि शिकते. मी हे पुस्तक मागील 2 दिवसांमध्ये वाचलेलं आहे. या पुस्तकाचे नाव आहे राष्ट्रसंतांचे अमृतवाणी. या पुस्तकाचे लेखक आहेत राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज. आणि या पुस्तकामध्ये एकूण 24 पेजेस आहेत आणि या पुस्तकाची किंमत आहे 20 रुपये. हे पुस्तक खूप छान आहे आणि हे पुस्तक अमृतवाणीचे आहे. या पुस्तकामध्ये खूप छान माहिती दिलेली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे थोर संत होते आणि ते एका गरीब कुटुंबातील होते आणि वाणी होते आणि ते या पाठातून असे कळेल की याच्यामध्ये असे करून एक जातीभेद करू नये. आणि या पुस्तकामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी खूप कष्ट केलेले होते आणि मित्र माझ्याशी दिसून येतात की फक्त त्यांना व्यायाम आणि लाठी काढी येत होते आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या गावामध्ये लोक असे म्हणत होते की त्यांना व्यायामचा आणि लाठी काठीचा गैरसमज होता आणि संत तुकडोजी महाराज याच्या आपले लेकरं खूप कष्टाळू होते आणि ते व्यायाम करत असते आणि रोजच गावाने वेळे मानत असे आणि रोज व्यायाम करायचे आणि खूप मजा करायची. आणि संत तुकडोजी महाराज यांचे खूप छान आहे आणि त्यांनी खूप छान पुस्तक लिहिलेलं आहे. तर हे पुस्तक भाग 2 आहे. याच्यामध्ये भाग 2ची माहिती आहे आणि हे पुस्तकामध्ये व्यायाम करणे आणि लाठी काठी करणे आणि अनेक व्यायाम करणे असे होते. आणि या पुस्तकातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे संत होते आणि अमृतवाणीचे काही वाक्य आहेत आणि या पुस्तकामध्ये ती कोणत्याही जातीचा करत नसते. आणि हे पुस्तक आणि या पुस्तकामध्ये जे आपण वाचलेले आहे त्यामध्ये आपल्याला कळून येते की व्यायाम आणि लाठी काठी करणं हे योग्यच आहे आणि रोज सकाळी उठून व्यायाम करायचा. आणि या पुस्तकामध्ये लाठी काठी मी दिलेली आहे. ते मुले लाठी काठी रोज खेळत असे आणि व्यायाम करत असे. आणि या पुस्तकामध्ये खूप सारे धडे आहेत आणि हे पुस्तक खूप छान आहे. या पुस्तकामध्ये अमृतवाणी आहे आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे व्यायाम करत असे आणि त्यांच्या गावामध्ये आणि या पुस्तकामध्ये